बघा मी इथे उभा आहे आणि हा खोल भाग आहे. इथं थोडंसं सड लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. वरून पाणी येतं खाली इकडे. सगळ्या सरीचं उतार इकडंच आहे, काही डाऊट नाही आहे. शेतकऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, पण इथे सड लागली. मग याचं कारण काय असू शकतं? तर बघा काय होतं, ह्या सूक्ष्म गोष्टी थोड्याशा अशा आहेत की इकडनं पण चढ आहे आणि ह्या शेताचा पूर्ण डाब, मी जिथं उभा आहे, हे जे पिवळा भाग झालेला दिसतोय तुम्हाला, हा सगळा डाब्याचा एरिया आहे. आता झालं आहे का, यांनी ह्या इथं पाणी काढायसाठी पाईप टाकला आहे, पण तो पण उंच आहे. म्हणजे ह्या डाबेपेक्षा पाईप झाला उंच. पाणी तर तिकडे जाणार नाही, पाणी येतं उताराकडे. त्यामुळे हा प्रॉब्लेम इथं क्रिएट झाला आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेतकरी बंधूंनो, ज्या की तुम्ही स्वतः सुधरू शकता. हा बघा डाब किती मोठा आहे डाब, आणि याचा उतार जो आहे तर तुम्ही काढला आहे, पण तो इकडे शेवटी थोडंसं चुकलं गणित. इकडनं पण पाणी येतं आहे, बरोबर आहे, काहीच अडचण नाही आहे. पण ह्या पट्ट्यामध्ये इथं आल्यानंतर हा जो पाईप आहे हा झाला उंच आणि हा सगळा पॅच झाला डाबेचा. तर याचा परिणाम तिथपर्यंत गेला बघा. म्हणजे पाण्याचं व्हायब्रेशन जमिनीमधून कसं होतं, तर तिथपर्यंत ही सडचं ते तुम्हाला काही बेटं दिसतात. तर सांगायचं तात्पर्य आहे की डाब काढला आहे, पाणी साचलं आहे. आता इथं तुम्हाला पाणी साचल्याचे लक्षणं पण दिसतात बघा. हे कवल्यासारखे जे दिसत आहेत हे पाणी साचल्याचं लक्षण आहे. तर हे असं होतं बघा. काही गोष्टी ना, हा पाईप जो आहे हा पाईप झाला उंच. आता पाणी तर इकडं कधी जाणार नाही. खूप म्हणजे सगळे बेड फुल भरले तरी पाणी जाणार नाही या साईडला. आणि हा पाईप काढला आहे, पण इथे चूक झालेली आहे. तर ही चूक नक्कीच आपल्याला निदर्शनास यावी, त्याकरता हा व्हिडिओ बनवतो आहे. हे बघा उतार इकडे दिसतो आहे सगळा, आणि सड पण इथं दिसते, पाणी काढलेलं पण दिसते, पण शेवट चुकला.